विधिमंडळाचं विशेष अधिवेशन पहिल्याच दिवशी ईव्हीएम आणि मार्करवाढीच्या मुद्द्यावरनं गाजलेलं आहे। मार्करवाढीच्या ग्रामस्थांना मतपत्रिकेवर मतदान करण्याची परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी आमदारकीच्या शपथेवर बहिष्कार घातला। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही ईव्हीएम वरून विरोधकांचा समाचार घेतला। नेमकं काय घडलं यावेळेस त्यावरचा हा रिपोर्ट। विशेष अधिवेशनात ईव्हीएम वरून रणकंदन। विधानसभेत उमटले मार्करवाढीचे पडसाद। मार्करवाडीत एल्गार शपथेवर बहिष्कार। विधानसभेच्या निकालानंतर विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो विरोधकांच्या बहिष्कारास्त्रामुळे। मार्करवाडीमध्ये मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करत आंदोलकांची धरपकड केली आहे। या प्रकरणी महाविकास आघाडीने थेट सभात्याग करत नव्या आमदारांच्या शपथविधीवरच बहिष्कार टाकलाय। तसंच ईव्हीएम वरून सरकारवर हल्लाबोल केलाय। तर महाविकास आघाडीचे नेते रडीचा डाव खेळत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे। मार्करवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता, पण काल परवाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये, तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत। आम्ही काही हरलेले आमदार नाही आहोत, हरलेले उमेदवार नाही आहोत। आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे, जी निवडणूक आयोगाबद्दल आहे, ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। आता हे ईव्हीएम किंवा हे असलं काही जे काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव आहे। मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे। या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही। लोकसभेला ईव्हीएमनी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं आणि इकडं मात्र असा निकाल लागला, त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। दरम्यान निवडणूक आयोग मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यास तयार झाल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाऊ अशी भूमिकाच माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांनी घेतली आहे। पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार दोघांनी जाऊन निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपामध्ये द्यायचा आहे की आमची निवडणूक बॅलेटवरती घ्या। हा जो आक्रोश आहे देशामध्ये राज्यामध्ये आहे की माझं मत आहे माझ्या तालुक्यामध्ये 1 लाख मताचं ट्रान्सफर झालेलं आहे, तर त्याची पडताळणी करण्यासाठी मी स्वतः राजीनामा देत आहे आणि राम सातपुते बरोबर निवडणूक आयोगाकडे जात आहे। त्यामुळं या देशामधली जी ईव्हीएमवरची जी शंका आहे, ईव्हीएमवरती जे अंधुक हे सावट तयार झालेलं आहे ते दूर होईल आणि पोटनिवडणुकीमध्ये मात्र दूध का दूध पाणी का पाणी होईल। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधीवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवला। मात्र त्यानंतर सरकार आता मार्करवाडीतील ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार का याकडे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।